नमस्कार, जय शिवराय. आम्ही सातारा कराड येथून सह्याद्री प्रतिष्ठान ही आमची टीम घेऊन आम्ही आज गिरगावच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालो आहोत. वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तो जर आपण साजरा नाही केला तर मग कोण करणार. नमस्कार ताई, तुमचं नाव? गार्गी मेरवेकर. कसं वाटतं तुम्हाला? मला खूप छान वाटतंय आणि इथे खरं तर हा विठ्ठल एकटा उभा आहे कारण की त्याची रखुमाई मागे आहे. तर मला हे सांगायचंय की रखुमाई म्हणजे आत्ताची स्त्री आहे. सो ती स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःचे विचार घेऊन पुढे जाते आणि म्हणून मी आज रखुमाई बनली आणि विठ्ठलाच्या पाठीशी उभी आहे. वा, ताईंनी फक्त पेहराव नाही केला तर त्यामागे त्यांचा खूप छान विचार आहे. यासाठी ताई तुम्हाला धन्यवाद. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी नेहमी म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे. आज खरंच बघाल तर ताईंच्या पाठीशी स्वामी आहेत. आम्ही नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी आहेत. आज माझा संदेश आहे सगळ्यांसाठी. दादा, तुमचं नाव? माझं नाव सदानंद वासुदेव इंजले. हा असा पेहराव हे भर उन्हात घेऊन फिरतायत. आपण ह्यांनाच विचारूया. हे बघा, ट्याव क्यू वगैरे बाजूला खूप वर्दळ आहे, खूप आवाज येतोय, भरपूर ऊन आहे, तरी त्यांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे, स्मित आहे बघा. आपण त्यांना विचारूया ह्याच्या मागे कारण काय आहे. पाडवा असेल तर आनंदच होतो. अशी उत्सुकता गेल्या वर्षीच्या पाडव्यापासून या वर्षीच्या पाडव्यापासूनच असते की पुढच्या वर्षी कोणतं रूप घ्यावं. त्यासाठी तर गेल्या वर्षी ठरलं होतं यावर्षी ज्योतिबा करायचं आपल्याला आणि ज्योतिबाचा आशीर्वादच आहे, त्यामुळे हे रूप साकार झालेलं आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगलं.